श्री स्वामी समर्थ. बघा, बरेचदा मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की पितृदोष जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपले कुठलेच कामं मार्गी लागत नाही. बरेच काही उपाय पितृदोषाचे तुम्हाला दिलेले आहे. मग आपल्याला काय करायचं, आपली दिनचर्या आटोपल्याच्या नंतर सर्वप्रथम जे स्थान आहे ते म्हणजे आपल्या पितरांचं आहे. कारण काय होते, बरेचदा पित्र तर आपले निघून जातात पण ते आपल्याला त्रास देतात आणि आपले कामं मार्गी लागत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं, आपली दिनचर्या सगळं आटोपल्याच्या नंतर नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे, नित्यसेवा नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये तुम्हाला पितृस्तुती दिलेली आहे. ती पितृस्तुती तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला रोज न चुकता वाचायची आणि वाचल्याच्या नंतर पण ती घरात न वाचता तुम्हाला बाहेर उभ्यानी वाचली तरी चालेल, आसन टाकून वाचली तरी चालेल. पितृस्तुती वाचायची, हातपाय तोंड धुवायचे आणि महाराजांना येऊन मुजरा करायचा. हे जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये, रोजच्या दिनचर्येमध्ये जर टाकला न चुकता आणि याला चुकू द्यायचं नाही. जर तुमच्या काही अडीअडचणी असल्या त्या दिवशी तुम्ही वाचली नाही तरी चालेल, पण पितृस्तुती वाचायला विसरायचं नाही. याच्याने भरपूर काही तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळते. त्यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावरती असला, आपल्या घरावरती असला, आपल्या मुलांवरती असला तर आपले प्रश्न जे आहे ते मार्गी लागायला लागते. आणि बऱ्याच काही आपण छोट्या मोठ्या चुका करतो आणि त्याचं भरपूर काही प्रमाणामध्ये आपल्याला खूप काही आपल्याला म्हणजे नुकसान व्हायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे म्हणून पितृस्तुती वाचायला सगळ्यांनी सुरुवात करायची आहे. व्हिडिओज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.